हाय फ्रेंड्स, मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण एकदम चविष्ट अशी फुलगोबीची सुक्की भाजी बनवणार आहोत। ज्या लोकांना फुलगोबी आवडत नाही ते सुद्धा ही भाजी आवडीने खातील। बनवायला खूप सोपी आणि चवीला भन्नाट अशी ही फुलगोबीची भाजी एकदा नक्की बनवून पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एक फुलगोबी घेतलाय। फुलगोबी निवडताना असा पांढरा शुभ्र फुलगोबी घ्यायचा, म्हणजे फुलगोबी निवडायला सुद्धा सोपा जातो। आपल्याला आता हा फुलगोबी निवडून घ्यायचा आहे। हा फुलगोबी मी निवडून घेतलाय आणि पाहू शकता अशा पद्धतीने छोटे छोटे फुलगोबीचे तुकडे करून घेतलेत। आपल्याला जास्त मोठाले पण नाही तुकडे करायचे, कारण ह्या फुलगोबीची आपण सुक्की भाजी बनवत आहोत, त्यामुळे मीडियम साईजचे तुकडे केलेत। आता आपल्याला हा फुलगोबी एका पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। पाहू शकता अशा पद्धतीने छान मस्त धुवून घ्यायचा, म्हणजे त्याच्यात काही कचरा माती असेल ते प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर तळाला बसल। आपल्याला अशा पद्धतीने फुलगोबी अगोदरच स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता हा फुलगोबी मी एका कढईत टाकून घेते आणि फुलगोबी बुडन इतकं पाणी टाकायचं आहे आपल्याला, हे पाहू शकता। आणि हा फुलगोबी आपल्याला 2-3 मिनटं वाफवून घ्यायचा आहे। आता मी गॅस पेटवलाय आणि गॅसवर ही कढई मांडून द्यायची आणि आपल्याला हा फुलगोबी 2 ते 3 मिनटं असाच वाफवून घ्यायचा आहे झाकण न ठेवता, म्हणजे जो फुलगोबीला उग्र वास असतो तो पण निघून जातो वाफवून घेतल्यानंतर। पाहू शकता पाण्याला उकळी आली आणि फुलगोबी छान वाफला गेलाय। मी आता गॅस बंद केलाय। हा फुलगोबी एकदा छान मिक्स करून घेतलाय। आपल्याला आता फुलगोबी एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। हे पाहू शकता अशा पद्धतीने लगेच मी काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता फुलगोबी छान वाफला गेलाय। आपल्याला ह्यापेक्षा जास्त फुलगोबी वाफवून द्यायचा नाही। हे पाणी आपल्याला आता फेकून द्यायचं आहे। अशा पद्धतीने फुलगोबी वाफवून घेतला तर भाजीला अजिबात असा उग्र वास येत नाही आणि भाजी छान लागते। आता मी एका पाण्याने हा फुलगोबी धुवून घेते। पाहू शकता अगोदर एका पाण्याने धुतला होता आणि आता एका पाण्याने, म्हणजे असा 2 पाण्याने हा फुलगोबी धुवून घेतलाय। आता भाजीला लागणारं साहित्य पाहू। बारीक चिरलेला मीडियम साईजचा कांदा, एक कुडी लसूण ठेचून घेतलाय, एक छान पिकलेलं टोमॅटो घेतलंय, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली। आता आपल्याला गॅस पेटवायचा आहे। गॅसवर कढई मांडायची। कढई छान गरम झाली की आपल्याला इथं 2 चमचे तेल टाकून घ्यायचंय। तेल छान गरम करून घ्यायचंय। भाजीला फोडणी छान बसली की भाजी आपली चविष्ट होती। तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकले। जिरे मोहरी छान फुलली की लगेच आपल्याला आता हा ठेचून घेतलेला लसूण टाकून घ्यायचा आहे आणि लसूण अगदी 4-5 सेकंद तळून घेतला की लगेच एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि आपल्याला आता हा कांदा मीडियम गॅसवर छान परतून घ्यायचा आहे। पाहू शकता अशा पद्धतीने एकसारखा मिक्स करीत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर परतण्यासाठी इथे मी चिमूटभर मीठ टाकलंय। मिठाने कांदा पटकन मऊसर होतो आणि छान परतला जातो। आता थोडंसं मिक्स करून घेतलं आणि लगेच आपल्याला ह्याच्यात कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता कांद्याबरोबरच परतताना टाकला तर कढीपत्त्याचा स्वाद छान भाजीमध्ये उतरतो। आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। एक साधारण 2-3 मिनिट कांदा परतून घेतला की लगेच कोथिंबीर टाकून घ्यायची। कोथिंबीर पण आपल्याला ह्याच्यात छान मिक्स करून घ्यायची आणि कोथिंबीर मिक्स करून घेतल्यानंतर शेवटी आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। साधारण मिनिटभर आपल्याला टोमॅटो असंच परतून घ्यायचं आहे। 1 मिनिटानंतर आपल्याला आता ह्याच्यात मसाले ॲड करायचे। तर पाव चमचा हळद टाकून घ्यायची। लगेच आता 1 चमचा घरचा मसाला टाकून घ्यायचा आहे। इथं घरच्या मसाल्याच्या ऐवजी तुम्ही गरम मसाला पण वापरू शकता। पाऊण चमचा घरचं लाल तिखट टाकून घेतलंय।
तिखट आणि मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. कांदा मसाला नक्की टाका. कांदा लसूण मसाल्याने ह्या सुक्या भाजीला खूप छान टेस्ट येते. आता हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे. साधारण 5-10 सेकंद मसाला परतून घेतला की लगेच आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ आपल्याला ह्याच वेळेस टाकायचं म्हणजे कांद्या आणि टोमॅटोमध्ये मीठ छान मिक्स होतं आणि कांदा टोमॅटो पटकन शिजला पण जातो. आता हे एकदा छान मिक्स केलं आणि आपल्याला आता इथं थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे म्हणजे ह्या मसाल्याला तर्री पण छान सुटते आणि मसाला छान शिजला पण जातो. आपल्याला आता झाकण ठेवायचं आणि साधारण 2 मिनिट मीडियम गॅसवरच हे छान वाफवून द्यायचं आहे. 2 मिनिटानंतर आता झाकण काढते. पाहू शकता किती छान तर्री सुटली आणि ही कांदा टोमॅटो पण छान परतलं गेलं आहे. आता एकदम छान मिक्स करून घेतलं आहे अशा पद्धतीने पाहू शकता. आणि असं थोडंसं काही टोमॅटो असेल ते मॅश करून घ्यायचं. आता लगेच आपल्याला ह्याच्यात धुवून घेतलेला फुलगोबी टाकून घ्यायचा आहे. याचं पाणी मी अशा पद्धतीने निथळून घेते. पाहू शकता पाणी निथळून घेऊनच आपल्याला हा फुलगोबी टाकून घ्यायचा आहे. आणि आपल्याला आता फुलगोबी टाकल्यानंतर ही भाजी छान मिक्स करून घ्यायची म्हणजे पूर्ण मसाला आपल्या फुलकोबीला छान लागला जाईल. त्यामुळे अशा पद्धतीने साधारण 1 मिनिटभर ही भाजी छान मिक्स करून घेतली. आता आपल्याला लो गॅसवरच ही भाजी साधारण 8 ते 10 मिनिट शिजून द्यायची. लो गॅसवर भाजी छान शिजली जाते. आता साधारण 8 मिनिट झालेत. मी झाकण काढून पाहते. अधूनमधून 2 ते 3 वेळेस ही भाजी मी छान मिक्स करून घेतली होती. आता पुन्हा अशा पद्धतीने छान मिक्स करून घेते. पाहू शकता. आता आपण चेक करूया भाजी शिजली का. इथे एक फुलकोबीचा तुकडा घेतला आहे. अशा पद्धतीने उलथण्याच्या साहाय्याने चेक करून पाहूया. पाहू शकता भाजी छान शिजली गेली आणि भाजी मस्त मोकळी सुटसुटीत सुद्धा झाली. आपली ही फुलकोबीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. परंतु तुम्हाला जर आवडत असेल तर 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजी आणखीनच चविष्ट लागते. त्यामुळे इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय. भाजी एकदा छान मिक्स करून घेतली. आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे. थोडीशी वरून कोथिंबीर टाकली. अशा पद्धतीची फुलगोबीची भाजी नक्कीच बनवून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. ही फुलगोबीची भाजी आपण चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतो आणि भाताबरोबर सुद्धा अप्रतिम लागते. नक्कीच एकदा बनवून पहा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका की तुम्हाला ही फुलकोबीची भाजी कशी वाटली. पुन्हा भेटूया अशाच मस्त खमंग चविष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.